नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण 2 जाहिराती बघणार आहोत. यामध्ये 100% अनुदानित आश्रमशाळा आणि 100% अनुदानित अल्पभाषिक संस्था यांचा समावेश आहे. यामधील पदे माध्यमिक शिक्षक, शिक्षण सेवक तसेच कामाठी अशा प्रकारची आहेत. ही सर्व पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत. तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळत राहतील. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. तर पहिली जाहिरात आहे 100% अनुदानित अल्पभाषिक संस्थेची. मानश्री शैक्षणिक व कृषी संस्था अल्पभाषिक नंदुरबार गुजराती संस्थेतील मराठी माध्यम 100% अनुदानित दोन्ही शाळेतील खालीलप्रमाणे रिक्त पदे भरणे आहेत. तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया. पहिले पद आहे, पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. याकरिता एकूण 2 पदे रिक्त आहेत. या दोन्ही पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता डी.एड. तसेच टी.ए.टी. आवश्यक. वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार. या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद, पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. याकरिता एकूण 1 पद रिक्त आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA B.एड. हिंदी किंवा इंग्रजी तसेच टी.ई.टी. आवश्यक. वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार. या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद, पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. याकरिता 1 पद रिक्त आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BSc B.एड. तसेच टी.ई.टी. आवश्यक. वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार. या ठिकाणी रिक्त असलेले चौथे पद, पदाचे नाव आहे शिक्षण सेवक. याकरिता एकूण 1 पद रिक्त आहे. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BP.एड. सोबतच टी.ई.टी. आवश्यक. वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार असणार आहे. टी.ई.टी. पास असल्यास प्राधान्य. तरी इच्छुक उमेदवारांनी शैक्षणिक कागदपत्रे, अर्ज फोटोसहित 26 एप्रिल 2026 रविवार रोजी सकाळी 9:30 वाजता खालील पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे. पत्ता आहे सोनिया गांधी माध्यमिक विद्यालय, राजपूत लॉनच्या बाजूला, बायपासला लागून, लॉ कॉलेजच्या मागे, नंदुरबार, तालुका नंदुरबार. ही जाहिरात अध्यक्ष मानश्री शैक्षणिक व कृषी संस्था नंदुरबार यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 26 एप्रिल 2026 ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण ही सर्व पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. दुसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो. तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर अवश्य शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. या दोन्ही जाहिराती आपण या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत, त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत. जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे. तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करत राहू. दुसरी जाहिरात आहे 100% अनुदानित आश्रमशाळेची. DBK जनकल्याण शिक्षण संस्था नागपूरद्वारा संचालित अहिल्यादेवी होळकर प्राथमिक आश्रमशाळा, शेषनगर, अंबाझरी, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर येथे कामाठी एकूण 1 पद भरायचे आहे.
संदर्भ 1. माननीय उपसचिव महाराष्ट्र शासन इतर मागास बहुजन कल्याण विभाग पत्र तसेच दिनांक 3 जानेवारी 2025च्या आदेशानुसार 2. माननीय प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण प्रादेशिक विभाग नागपूर यांचे पत्र व दिनांक 15/10/2026 निर्देशानुसार ही पदे भरण्यात येणार आहे. तर आश्रमशाळेचे नाव आहे अहिल्यादेवी होळकर प्राथमिक आश्रमशाळा, शेषनगर, अंबाझरी, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर. पदाचे नाव आहे कामाठी. या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता किमान 7वी पास. याकरिता एकूण 1 पद रिक्त आहे. नियुक्तीचा प्रवर्ग आहे अनुसूचित जमाती ST. या पदासाठी वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार असणार आहे. तर इच्छुक उमेदवारांनी अर्ज व आवश्यक शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्रांच्या छायांकित प्रतींसह दिनांक 2/5/2026 शनिवार रोजी खालील पत्त्यावर सकाळी 10 ते दुपारी 2 या कालावधीत स्वखर्चाने उपस्थित राहावे. मुलाखतीचा पत्ता आहे अहिल्यादेवी होळकर प्राथमिक आश्रमशाळा, शेषनगर, अंबाझरी, तालुका हिंगणा, जिल्हा नागपूर. ही जाहिरात सचिव DPK जनकल्याण शिक्षण संस्था नागपूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक 2 मे 2026ला मुलाखतीकरिता अवश्य जायचं आहे, कारण हे पद 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर अवश्य शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर दररोज देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन जाहिरातीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.